नेमकं तुम्ही थैली ठेवलाय कुठं हे तरी मला सांगा. तेव्हा व्यापारी म्हणतो, चल इथंच दुकान आहे, तिथं जाऊया आणि मग तुला मी सांगतो. मग व्यापारी रात्री ती थैली त्या चोराच्या पिशवीत ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर त्या चोराच्या पिशवीत थैली आपल्या बॅगेत ठेवायची. अशा सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि दुकानाजवळ गेल्यानंतर व्यापारी म्हणतो, अरे बाबा, तू माझी बॅग चेक केलास, पण स्वतःची बॅग कधी चेक केलायस का? ती थैली माझ्या बॅगेमध्ये नव्हती, तर रात्रीच्या वेळेला ती थैली तुझ्या बॅगेमध्ये ठेवत होतो, पण तू तुझी बॅगच चेक केली नाही. हे उदाहरण देण्याचं कारण हे असंच असतं. आपण आपलं आयुष्य जगत असताना इतरांच्या थैलीमध्ये, इतरांच्या स्वभावामध्ये, इतरांच्या सवयीमध्ये, इतरांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आपण जाणून घेत असतो, पण स्वतःच्या बॅगेमध्ये जे असतं ते जाणून घेत नाही. मग तो व्यापारी म्हणतो, तू माझा चेक केलास पण स्वतःचा चेक केला नाहीस. तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतो. आपण इतरांचं बघत असतो पण स्वतःचं बघत नाही. म्हणून स्वतःला बदललं पाहिजे, स्वतःला अपडेट केलं पाहिजे, स्वतःचा बॅकअप रेडी ठेवला पाहिजे. तर आपण इतरांना छानपैकी, मस्तपैकी उमेद देऊ शकतो, आत्मविश्वास देऊ शकतो, सकारात्मकता देऊ शकतो. आणि यासाठी नेहमी सतत आपल्यासोबत असते ती शतायुषी फॅमिली असते, जी नेहमी आपल्याला पॉवर बँक असते, जी रोज सकाळी आपल्याला फुल रिचार्ज करते. दिवसभरामध्ये जरी डाऊन झालं तर दुसऱ्या दिवशी आपण रिचार्ज होत असतो. म्हणून व्यक्तीने स्वतःला नेहमी बॅकअप रेडी ठेवला पाहिजे, अपडेट स्वतःला नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे, चांगला माइंडसेट असला पाहिजे, प्रॉपर डाएट असलं पाहिजे, चांगले विचार असले पाहिजे, रोज थोडा तरी एक्सरसाइज केला पाहिजे. या 6 गोष्टी तुम्ही आयुष्यातून केलात ना, 100% आपण 100 गाठणार आहोत. आणि 100 वर्ष जगूपर्यंत आपलं शरीर आणि मन हे कणखर असणार आहे, ते आजारी कधीच पडणार नाही. एवढा विश्वास मात्र आपण नक्कीच ठेवला पाहिजे. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू अर्चना मॅडम साठी. आज आता एक भारी दृष्टी मिळाली बघा. आंब्याची कोय होणार का चिकूचं बी होणार? कशाचं बी होणार? आंब्याचं बी होणार का चिकूचं बी होणार? मागच्यानी बोललेलं सगळं लक्षात ठेवणार, तेच धरून बसणार. असा बोलला, ही अशी बोलली, त्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, ते आंब्याचं बी. आणि आताच्या आता माझा स्वभाव असाच आहे, मी अशीच आहे, माझं असंच आहे, आंब्याचं बी. आणि बघा, लगेचच्या लगेच स्वीकारायची तयारी असणारा, जे आहे ते स्वीकारणारा, लगेच सोडणारा, ती व्यक्ती म्हणजे चिकूचं बी. एवढं जरी आज शिकलो आपण तरी लई झालं आपल्यामध्ये. आहे ते खरंच. त्याच्यामुळे चॅलेंज येतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला, ज्या ज्या गोष्टींमुळं आपल्याला पास्ट सारखं लक्षात येत असतो, त्या सोडायला पाहिजे. आणि त्या सोडला की हलकं होता आणि हलकं जाणारी असणारी व्यक्तीच स्वतःमध्ये बदल करू शकते. ओके.